यवतमाळच्या दारव्हा आर्णी मार्गावर दहेली गावाजवळ अतिशय हृदयद्रावक घटना घडली। खंडारे कुटुंबीय जे आहेत ते आपल्या घरी गावी परतत असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहन जे आहेत ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेमध्ये कुटुंब प्रमुख जे वाचले अविनाश खंडारे ते आपल्यासोबत आहेत। दादा, कशी नेमकी घटना झाली, तुम्ही कशा पद्धतीनं मदतीसाठी झाडावर थांबून तिथं हाक मारला आणि काय नेमकं सांगा? माझी गाडी दैली जवळ गेली, सिमेंट रोड खतम झाल्याबरोबर माझी डायरेक्ट गाडी पाण्यात गेली। पाण्यात जायपर्यंत मला पाणी दिसलं नाही। गाडी गेल्याबरोबर मी पाहिलं, इकडून पाणी दिसलं, मी ब्रेक मारला, हँडल उचललं, हँड ब्रेक, माझी गाडी खाली गेली। खाली गेल्याबरोबर मी थोड्या दूर वाहत चाललो। मी माझ्या लेकराले बायकोले धीर देऊन राहिलो, थांबा थांबा। माझ्या मुली, माझी बायको कल्ला करत होती, तेवढ्यात मी फोन घेतला आणि माझ्या मावस भावाला फोन लावला। माझा मावस भाऊ एका सेकंदात फोन उचलला त्यानं। मी पाण्यात चाललो रे म्हणलं, माझी गाडी पाण्यात गेली दैलीच्या। त्याचा फोन ठेवल्याबरोबर मोठ्या भावाला लावला। मोठा भाऊ माझे लेकरं फोनवर एवढा आकात करत होते, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा करून माझ्या पत्नीनं फोन लावले। फोन लावता मला म्हणली काच उघडा। मी गाडी बंद केली होती, डबल चाबी लावून काच उघडले। माझा दुसरा काच काऊन नाही उघडला? मी सगळे काचाचे बटणं दाबतो, पण माझ्या साईडचा काच उघडला। काच माझ्या मांडीपर्यंत पाणी आलं होतं, मांडीपर्यंत पाणी आलं आणि काच उघडलं। मी उठून उभा झालो, लेकरं बाहेर काढाले। लगेच काचातून पाणी अंदर आलं का मागची गाडी उचलून पूर्ण पलटी झाली। आम्ही पूर्ण बुडलो। माझे लेकरं, माझी फॅमिली बाहेर काढण्याचे प्रयत्न केले। मी काचातून बाहेर निघून माझे लेकरं बायको ओढत आहो, मग गाडी घेऊन खाली गेलो। मी वर यायचा प्रयत्न केला, माझा अंदाजच नाही आहे मी किती खाली आणि किती वर। हात मारत वर आलो। वर पाहतो सारं जिकडं तिकडं भयान, माया परिवार माझ्या समोर बुडाला। पोहत मी त्या झाडापाशी गेलो। झाडावर बसून मी आवाज देऊन राहिलो मदतीसाठी। मदत कोणाची झाली नाही हो। 4 घंटे ताबडतोब आले असते तर आज माझे लेकरं माझ्यासोबत असते हो। महत्वाचा विषय, 8 वाजतापासून पुलावून पाणी असून महामंडळची गाडी त्या साईडला उभी असून रस्ता बंद नाही केला हो कोण। रस्ता बंद केला असता मला दिसून पडलं असतं, माझा परिवार माझ्यासोबत असता हो। 3 लाशा पेटन गाव माझ्या समोर आता। भाऊ, माझा परिवार, माझं छत हरवलं, माझे काळजाचे तुकडे गेले। एक अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती या ठिकाणी घडली आणि या संपूर्ण घटनेची आपबीती जी आहे ती अविनाश खंडारे यांनी या ठिकाणी सांगितली। अतिशय कुटुंब वाचवण्याचा जिकरीचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही आणि त्यांच्या डोळ्यात देखत संपूर्ण कुटुंब जे आहे ते या पुराच्या पाण्यात बुडाल्याचंच त्यांनी सांगितलं। कॅमेरामन साई कायरबारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, दारव्हा, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।